नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात एक महत्त्वाचं आणि डिटेल मध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की मित्रांनो, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये राज्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली होती आणि आता राज्य सरकारच्या माध्यमातून प्रस्ताव आणि अहवाल मागायला सुरुवात झालेली आहे। याचबरोबर विविध जिल्ह्यातले पंचनामे पूर्ण झाले आहेत। तर शेतकरी मित्रांनो, आता अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी कोण्या जिल्ह्यातले किती शेतकरी पात्र झालेले आहेत, आपण जिल्हानिहाय पात्र शेतकरी संख्या बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। याचबरोबर त्या जिल्ह्यासाठी जवळपास किती कोटी रुपये निधी मंजूर होऊ शकतो, याचबरोबर झाला आहे याच्या संदर्भात डिटेल मध्ये माहिती, याचबरोबर हेक्टरी अनुदान हे किती रुपये भेटणार, किती हेक्टरच्या मर्यादेत भेटणार, याच्या संदर्भातली संपूर्ण यादी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साइडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, त्याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा एक टिप म्हणजे कोणाला जर ही माहिती खोटी वाटत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप केला तरी काही प्रॉब्लेम नाही, मी जी काही आहे ती खरी माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो आहे। तर मित्रांनो, सप्टेंबर व ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीचे संयुक्तिक पंचनामे करण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे। तर मित्रांनो, जिल्हानिहाय पात्र शेतकरी यादी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे जालना आणि जालना जिल्ह्यातील अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी 2,54,127 शेतकरी पात्र झालेले आहेत। पुन्हा एकदा सांगतो, जालना जिल्ह्यातील 2,54,127 शेतकरी पात्र झालेले आहेत। तर मित्रांनो, याच्यामध्ये दुसरा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकूण जर आपण पाहिलं तर 3,16,000 शेतकरी अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र झालेले आहेत। तर शेतकरी मित्रांनो, तिसरा जिल्हा आहे परभणी आणि परभणी जिल्ह्यातील 4,59,000 शेतकरी अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र झालेले आहेत। तर शेतकरी मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील 2,81,688 शेतकरी अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र करण्यात आलेले आहेत। तर शेतकरी मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे नांदेड आणि नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक शेतकरी अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र करण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील 6,44,000 शेतकरी अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र करण्यात आलेले आहेत। तर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे बीड आणि बीड जिल्ह्यातील 2,08,000 शेतकरी अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र करण्यात आलेले आहेत। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे लातूर आणि लातूर जिल्ह्यातील 2,50,000 शेतकरी अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र करण्यात आलेले आहेत। तर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील 6,000 शेतकरी अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र करण्यात आलेले आहेत। मित्रांनो, पुढचे काही जिल्हे आहेत, ज्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे, याचबरोबर अमरावती जिल्हा आहे, याचबरोबर वाशिम जिल्हा आहे, याचबरोबर अकोला सुद्धा जिल्हा आहे, याचबरोबर सोलापूर, याचबरोबर पुण्यश्लोक, अहिल्यादेवी होळकर जिल्हा म्हणजेच अहिल्यानगर जिल्हा, याचबरोबर मित्रांनो आपण जर पाहिलं तर विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ आणि पूर्व विदर्भामध्ये सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली। 65 मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली। या कारणाने या सर्व विभागाचे प्रस्ताव विभागीय आयुक्तांना पाठवण्यात येणार आहेत आणि विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून हे सर्व प्रस्ताव शासनाला पाठवण्यात येतील आणि शासनाच्या माध्यमातून हे सर्व प्रस्ताव मंजूर झाल्याच्या नंतर अतिवृष्टी नुकसान भरपाई देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, आपण जर बघितलं तर राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून जवळपास सांगण्यात आलेलं आहे की ही नुकसान भरपाई जी आहे NDRF आणि SDRFच्या निकषाच्या बाहेर जाऊन ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दुप्पट भेटणार आहे। पहिली नुकसान भरपाई जी होती 6,800 रुपये प्रति हेक्टर होती, परंतु आता हेक्टरी 13,600 रुपये म्हणजे दुप्पट मदत भेटणार आहे आणि ही मदत जिरायत पिकासाठी हेक्टरी 13,600 रुपये, 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत, बागायत पिकासाठी हेक्टरी 27,000 रुपये, 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत
बहुवार्षिक फळ पिकांसाठी हेक्टरी 36,000 रुपये, 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत अशी भरपाई भेटणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, आपण जर पाहिलं तर परभणी, जालना, हिंगोली, लातूर या चारही जिल्ह्याचे पंचनाम्याचे प्रस्ताव जवळपास पूर्ण झालेत। म्हणजे परभणी, जालना, हिंगोली आणि लातूर या चारही जिल्ह्याचे जवळपास पंचनामे पूर्ण झालेत। आणि मित्रांनो, हे पंचनामे काम तलाठींच्या माध्यमातून, याचबरोबर तालुका कृषी अधिकारी, याचबरोबर तुमचे ग्रामसेवक असतील, तुमचे तलाठी असतील, याचबरोबर कृषी सहाय्यक असतील, यांच्या माध्यमातून पंचनामे करण्याचं काम सध्या सुरू आहे। त्यामध्ये परभणी, जालना, हिंगोली, लातूर यांचे पंचनामेचे काम सध्या पूर्ण झालेत। याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 55% पंचनामे पूर्ण झालेत। याचबरोबर बीड जिल्ह्यातील पंचनामे सध्या सुरू आहेत। याचबरोबर नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा सध्या पंचनामे सुरू आहेत आणि सर्व पंचनामे पूर्ण करून विभागीय आयुक्तांना पाठवण्यात येतील व हे सर्व प्रस्ताव विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून शासनाला सर्व प्रस्ताव पाठवण्यात येतील आणि हे सर्व शासनाला प्रस्ताव गेल्याच्या नंतर शासनाच्या माध्यमातून ही नुकसान भरपाई मंजूर होईल आणि मंजूर झाल्यानंतर शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये म्हणजे डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे थेट हस्तांतरण लाभाद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। तर मित्रांनो, जवळपास आपण जर पाहिलं तर जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा जालना जिल्हा, परभणी, हिंगोली आणि लातूर या सर्व जिल्ह्याचे पंचनामे पूर्ण झालेत। परंतु छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जर आपण जर पाहिलं तर 3,16,000 शेतकरी पात्र आहेत आणि याच्यामध्ये अजूनही शेतकरी संख्या वाढण्याची सध्या शक्यता आहे, कारण की फक्त 55% पंचनामे पूर्ण झालेत आणि भरपूर पंचनामे सुरू आहेत, पंचनामे सध्या सुरू आहेत। त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी संख्या ही वाढणार आहे। याचबरोबर बीड जिल्ह्यातील आतापर्यंत 2,08,000 शेतकरी पात्र झालेत आणि बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळपास हा आकडा 4 ते 5 लाखांपर्यंत जाऊ शकतो। याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील सर्व जिल्ह्यापैकी सर्वाधिक 6,44,000 शेतकरी पात्र झालेत आणि हा आकडा 7 लाख ते 7.5 लाखावरती जाऊ शकतो। त्यामुळे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर आणि धाराशिव या 8ही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली होती। 1 सप्टेंबर ते 6 सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टी झाली होती। म्हणजे मराठवाड्यातील 8 जिल्हे, विदर्भ व पूर्व विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या सर्व विभागामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये अतिवृष्टी झाली होती। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं आणि अशा नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता राज्य शासनाच्या माध्यमातून पंचनामे करण्याचे आदेश दिलेत आणि तलाठी स्तरांच्या माध्यमातून, तलाट्यांच्या माध्यमातून, ग्रामसेवकाच्या माध्यमातून, तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून, याचबरोबर कृषी सहाय्यकाच्या माध्यमातून पंचनामे करण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहेत आणि हे सर्व पंचनामे तुमचे जवळपास तहसील कार्यालयाकडे जातील, तहसील कार्यालयाकडून जवळपास विभागीय आयुक्तांना जातील आणि विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून हे प्रस्ताव शासनाला पाठवण्यात येतील आणि शासनाच्या माध्यमातून याला मंजुरी देऊन शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल। अशा प्रकारचे हे अपडेट आहे। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जे काही संयुक्तिक पंचनामे करण्याचे काम सध्या सुरू आहे त्याची आकडेवारी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे छोटंसं अपडेट आणि माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा। प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो। तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।